अंदमान निकोबारला चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे आणि इथे महाराष्ट्रातील 50हून जास्त पर्यटक आहेत ते या चक्रीवादळात अडकलेले आहेत। त्यातलीच एक पर्यटक सायली बर्दापूरकर आता आपल्यासोबत आहे। सायली, तू नेमकी कुठे आहेस आणि चक्रीवादळाचा जो फटका आहे तुम्हा पर्यटकांना कशा पद्धतीने बसलाय? आम्ही आता हाफलॉक मध्ये आहे, जे पोर्टलपासून 5 किलोमीटर्सवर एक बेट आहे आणि चक्रीवादळाचा फटका असा आम्ही 5 तारखेपासून इथे अडकलो आहोत आणि आम्ही गो बॅक ऑन सिक, पण आम्ही अजूनही इथे आहोत। गेले आम्हाला न्यूज कळत होती की नेव्हीनी बोट पाठवल्या आहेत, त्यांनी पाठवल्या होत्या पण त्या हवा आणि पाऊस होता, तर आम्हाला आत्ता आम्ही खाली उतरलो होतो हॉटेलला, आत्ता आम्हाला न्यूज कळाली आहे की नेव्हीचा बोट 1 तासात पोहोचले आहेत, म्हणून आम्हाला पॅक करून रेडी राहायला सांगत आहे आणि त्यांचं जे जहाज आहे त्यांना एअरलिफ्ट करतात। सायलीजी, परिस्थिती आहे, बोला सायलीजी। आणि मेन थिंग की आता पाऊस नाहीये, त्यामुळे आय थिंक वी आर होपिंग की आम्ही आज इकडे नाही। सायलीजी, म्हणजे चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो थोडासा कमी झालाय असं म्हणायचं? वातावरण निवळलेलं आहे? वातावरण आता थोडंसं निवळलं आहे, कारण की आता पाऊस तर नाहीये आणि ज्या अर्थी बोट पोचत आहेत त्या अर्थी डेफिनेटली पावसाचा आणि त्याचा फटका कमी झाला आहे। आणि आम्हाला असं सांगितलं होतं की हे वादळ आहे हे वायझॅकला जाणार आहे, म्हणजे अंडमानला हिट होऊन जाणार होतं, तर आणि हे त्यांनी सांगितलं होतं की 1 तास जरी आम्हाला मध्ये पावसाचा एक स्पॅन मिळाला तर आम्हाला ते काढतील, त्याची तेच चालू आहे, कारण थोडंसं क्लाउडी आहे, पण वी आर जस्ट होपिंग की आम्ही इथून निघू। सायली, एकूण किती पर्यटक तिथे अडकलेले आहेत महाराष्ट्रातले? असे महाराष्ट्रातले तर सांगता नाही येणार, पण जगभरातले 800 पर्यटक इथे आहेत आणि इथे इन टोटल 8 हॉटेल्स आहेत। तर आय मीन खूप आम्ही मुंबईहून फ्लाईट आलो होतो, फ्लाईट इज ऑलमोस्ट फुल, वॉज ऑलमोस्ट फुल, तर एका फ्लाईटमध्ये आरामात 150-200 लोक तर असतीलच आहेत, महाराष्ट्रातल्या डिफरंट पार्ट्स आले आहेत। तर आय एम शुअर, आणि बरेच मराठी लोकही मला दिसले आहेत आणि भेटले आहेत, तर आय एम शुअर मोर दॅन 200 पीपल आर फ्रॉम महाराष्ट्र। सायलीजी, आशा करूयात की तुम्ही सुखरूप परत याल। सध्या वातावरण निवळलेलं आहे, ही चांगली गोष्ट म्हणायला हवी। तेव्हा महाराष्ट्रातले जे इतर पर्यटक आहेत त्यांना देखील तुम्ही चांगली बातमी दिलेली आहे। सायली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।